चिखलदरा तालुक्यातील जांभलीयार येथे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना जलजन्य व 7 रोगांची लागण झाल्यामुळे 20 दिवसात 9 रुग्णांचा मृत्यू व आज देखील एका रुग्णाचा झाला मृत्यू। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। चिखलदरा तालुका प्रतिनिधी मोहन गायन यांचं वृत्तांकन। चिखलदरा तालुक्यातील जांभलीयार येथे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना जलजन्य व 7 रोगांची लागण झाल्यामुळे 20 दिवसात 9 लोकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी दैनिक आपल्या सहारा समाचारला आपण दाखवली। सोबतच बातमी येताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली। त्यामुळे जांभलीयार या गावाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व स्थानिक आमदारांनी देखील भेटी दिली। त्यामधून त्यांनी पाण्याचे स्रोत तपासणी करून कर्मचाऱ्यांना उपचार व उपाय योजना संबंधित मार्गदर्शन केले आहे। त्यामुळे आज 2 डझन कर्मचारी घरोघरी जाऊन गृहभेटी तसेच जिल्हा परिषद शाळेत उपचारार्थ शिबिर आयोजित केले आहे। यात शेकडो रुग्णांवर उपचार केले आहेत। जांभलीयार या गावाची लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे। येथे पाणीपुरवठा करणाऱ्या 3 विहिरी असून 50,000 क्षमतेची 3 पाण्याच्या टाक्या आहेत। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नवीन टाकी व पाईपलाईन केल्याने बऱ्याच ठिकाणी लिकेजची प्रॉब्लेम येत असल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळ पाणी आढळून आले आहे। तसेच दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली। अशातच गावात घरोघरी सर्दी, ताप, खोकला व अतिसाराची लागण झाल्यामुळे 20 दिवसात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे। आज अजून एकाचा मृत्यू झाला आहे अशी बातमी आपल्या सहारा समाचारानं प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली व सर्वांनी जांभली गाव हे गाठले असून 10 आरोग्य सेवक, 2 आरोग्य सेविका, 2 आरोग्य सहाय्यक व 1 डॉक्टरची व रुग्णांची तपासणी करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शाळेत करत असून येथेच उपचार करीत आहेत। यात जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहाय्यक सूर्यकांत घोम, बनसी काकडे, आरोग्य सेवक राहुल दुर्वे, बाबूलाल जावरकर, श्याम मोके, स्वप्नील राऊत, अमित नरसिरकर, आकाश सोनवणे, संदीप कात्रे, प्रफुल्ल गुरुदे, कमलेश काजदेकर, अविनाश कडू, आरोग्य सेविका प्रमिला भास्करे, वनमाला चादरकर अशा सेविका, ग्रामपंचायत सचिव ठाकरे व ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत भुसम व पदाधिकारी यावेळी उपस्थित ठेवून नियंत्रण ठेवत आहेत। आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला। जांभली या गावामध्ये जे काही आरोग्य विभागातर्फे 7 रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे, याच्यामध्ये खरं तर सर्व गावकऱ्यांनी समाविष्ट होण्याची खूप आवश्यकता आहे। कारण फक्त आरोग्य विभाग एवढा पुरेसा नाही आहे। कारण अशी जी काही परिस्थिती आहे ही सद्यस्थितीत वातावरणामुळे निर्माण होते आणि याला सर्व गावकऱ्यांनी जर मदत केली तर आपण नेहमीसाठी आपल्या गावाला आरोग्यमय ठेवू शकतो। मुख्यतः गावामध्ये जे काही खताचे ढिगारे असतात आपल्या घराच्या आजूबाजूला, ते सर्वांनी साफ करायला स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे। त्याच्यानंतर पाणी जे काही आपण पितो ते नेहमी समजा गाळूनही येत घरी जरी जसं पाणी येतं ते तुम्ही गाळून घ्यायला पाहिजे आणि उकळून अशा काळामध्ये उकळून जर पाणी पिले तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे। घरामध्ये जर कुठेही पावसाचे पाणी साठून राहत असेल कुंड्यांमध्ये किंवा अजूनही कुठे, ते पाणी तुम्ही रिकामं केलं पाहिजे। भांड्यांमध्ये पाणी साठवून राहायला नको, कारण त्याच्यामध्ये मच्छरांचे जर पैदा झाले तर गावामध्ये पुन्हा मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार निर्माण होणार आहेत आणि ते मग आपल्या गावातील रुग्णांच्या नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात। तरी सर्वांना आवाहन आहे की सर्वांनी आरोग्य विभागातर्फे जे काही गावामध्ये सर्वेक्षण होत आहे, तुम्हा लोकांच्या आरोग्यासाठी जी काही काळजी घेतली जाते त्याला सर्वांनी मदत करावी आणि लवकरात लवकर आपल्या गावातील जो काही साथरोग आहे तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा।